हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. चालू वरती दिलाय का इथे करायला पाहिजे. योग नाही केलं. सुरू करू शकते, सुरू करू शकते. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. त्याचप्रमाणे परमादरणीय सुनील काका यांना साष्टांग नमस्कार. आदरणीय श्रुती पठण करणाऱ्या नीलाताई यांनाही साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपल्यालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला उपनिषद. प्रभाते मनी रामचिंतित जावा, आणि रामचिंतित जावा या सदराखाली स्वरूपाचं चिंतन. आणि स्वरूपाचं चिंतन करायचं असेल तर उपनिषदांचीच कास धरावी लागते, पराविद्येचीच कास धरावी लागते, हे अगदी पक्क. म्हणून चिंतित जावा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून चिंतनाचा विषय आपला उपनिषद, त्याच्यातही मुंडक उपनिषद क्रमाने येणार. यामधला खंड दुसरा सुरू आहे. खंड दुसऱ्या मधला आपला श्लोक क्रमांक 12 चालू आहे. आणि आज ह्या श्लोकाचा अर्धा भाग आपण बघितलेला आहे, आणि अर्धा भाग त्या दिवशी सुनील काकांनी तो घेतला नाही, तो राहिलेला आहे. आणि त्या अर्ध्या भागावर आज आपण सगळे प्रकाश टाकणार आहोत. श्रवण फार एकाग्रतेने करा. मी वाक्य वापरले आता की अर्धा भाग सुनील काकांनी घेतलेला आहे श्लोकाचा, अत्यंत महत्वाचा श्लोक, आणि अर्ध्या भागावर आज आपण चिंतन करणार आहोत. आवाज येत नाही? आवाजाचा प्रॉब्लेम आहे का काही? नाही नाही नाही, नाही, छान आवाज, छान. आपण चिंतन करणार आहोत अशा पद्धतीचं मी विधान या ठिकाणी केलं. आपणा सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की आज काकू कशा याच्यावर, शैलाताई कशा काय उपनिषदाच्या चिंतनासाठी. परंतु मला एकच गोष्ट सांगायची वाटते,
बरोबर आहे. आपली आलेली शंका, त्या पहिले शंकेचं निरसन करावं लागेल आणि मगच चिंतनाला प्रारंभ करावा लागेल. नाहीतर शंका डोक्यात घेऊनच आपण जर श्रवण कराल तर शंका प्राधान्याने होईल आणि चिंतन गौण होईल. म्हणून चिंतन गौण न होता शंकाचं निशंक होणं आणि मग चिंतनाला प्राधान्य फार महत्वाचं. म्हणून आलेली शंका एवढं सांगते की आज इथे शैलाताई कशा काय समोर उपनिषदांच्या याच्यामध्ये वक्तव्य करणार आहेत का? नाही नाही, पूर्ण चिंतन मांडणार आहे. वक्तव्य नाही, चिंतन याच्यासाठी मांडणार आहे की हा जो 12वा श्लोक आहे, तर 12वा श्लोक जो आहे परीक्षा लोकां फार महत्वाचा श्लोक मंत्र आहे. हा श्रुतींचा अत्यंत महत्वाचा मंत्र आहे. आणि या मंत्रामधला पूर्व भाग जो आहे, पूर्वचरण जे आहे, 2 चरण, हे 2 चरण काकांनी घेतलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये ह्या श्लोकाने सांगितलेलं आहे की श्रुती ह्या ठिकाणी अपराविद्या सगळी सांगितलेली आहे. आणि अपराविद्येचा सांगत असताना श्रुती म्हणते आहे की परीक्ष लोकां म्हणजे साधकाने परीक्षण करावे. हा श्रुतीचा आदेश आहे, ही श्रुतीची आज्ञा आहे की परीक्षण करावे. जिज्ञासू साधक जो आहे, मुमुक्षु जो आहे, त्यांनी संपूर्णपणे अपराविद्येचं परीक्षण करायचं आणि अपराविद्येचं परीक्षण करून मग पराविद्येमध्ये प्रवेश करायचा. पराविद्येची कास धरायची. परंतु ह्या पराविद्येची जर आम्हाला कास धरायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर पराविद्येसाठी आम्हाला श्री गुरूंची शरणागती, श्री गुरूंची सेवा आणि श्री गुरूंचा गुरुकृपा, या 3 गोष्टी असल्याशिवाय आम्ही ती पराविद्या फळत नाही. अतिशय महत्वाचा विषय, अतिशय महत्वाचा मंत्र असा आहे. आणि म्हणून अपराविद्या काय आहे हे सगळं सांगून झालं. हो, अपराविद्यामधलं परीक्षण कसं करायचं, अपराविद्येचं हे परीक्षण पण आपल्याला सगळं सांगून झालेलं आहे. अधिकारवाणी मधून आपण ते परीक्षण ऐकलेलं आहे. आता परीक्षण करण्याची वेळ आपली आहे. साधक म्हणून माझ्यावर आता माझ्या याच्यामध्ये बॉल आलेला आहे, तो मला आता नीट खेळायचा आहे. म्हणून परीक्षण कसं करायचं हे आपल्याला सुनील काकांनी फार सुंदर सांगितलं, श्रुतींनी फार सुंदर सांगितलं. परंतु परीक्षण केल्यानंतर आता ह्यानंतर श्री गुरूंच्या कृपाछत्राखाली जे जायचंय, श्री गुरूंच्या सावलीमध्ये जे आम्हाला जायचं आहे, ते मला जायचंय, साधक म्हणून जायचं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच वाक्य म्हटलं की आता आपल्याला चिंतन करायचंय. परीक्षण कसं करायचं हे शिकवलंय, ते परीक्षण आता मला करायचंय साधक म्हणून. आणि साधक म्हणून परीक्षण करून मग श्री गुरूंच्या कृपा छत्राखाली मला जायचं आहे. ते कसं जायचं, त्यासाठी आपण सगळे मिळून आज चिंतन करणार आहोत. म्हणून आज सुनील काकांना इथे मी म्हटलं नाही, हा विषय आमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही तुमचा विषय सांगून चुकलात, पण हा विषय आता आमच्या गोलामध्ये बॉल आलेला आहे. आता आम्ही सगळे मिळून आज खेळणार. मान्य आहे की नाही हो आपल्याला सगळ्यांना? म्हणून आज आपण सगळे मिळून खेळणार हा बॉल. आणि उद्या परत आपण बरोबर खेळलोय की नाही हे सांगायला आपले अंपायर येणारच, प्रश्नच नाही. आज आपल्या खेळाडूंचा खेळ आहे आणि अंपायर आज फक्त बघणारच आहेत. अंपायरशिपच करणार आहे आणि उद्या निर्णय देणार आहेत, बस. म्हणून एवढी सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण म्हणून आज आपण चिंतन करणार आहोत. नुसते एकटी मी चिंतन करणार नाही आहे. ह्या शंकेचं निरसन झालं. आता मात्र एकाग्रतेने आपण सगळेजण मिळून चिंतन करू. विषय आपला आहे की अपराविद्या सांगितलेली आहे आणि श्रुती आता आम्हाला परीक्षण करायला सांगतात.
परीक्षण करणं चालू आहे अपराविद्येचं. कसं परीक्षण करायचं? काकांनी फार सुंदर ओवी दिली आहे. परीक्षण करताना सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अपराविद्या कशी आहे. अपराविद्या ही कर्मपर आहे. कर्मपर आहे तर ही संसारामध्ये निश्चित आम्हाला बांधून ठेवणार आहे. कर्म संसारी बांधी लावी सकामतेची व्याधी, जन्म मरणाची उपाधी तेणेची येई. परीक्षण करताना सुरुवात कुठून करायची आहे की कर्मपर विद्या आणि ही संसारात बांधणार आहे. आणि संसारात बांधणं हीच व्याधी आहे हो सकामतेची. संसार निष्कामतेने फार कमी लोकांचा होतो, सकामताच जास्ती आहे. आणि म्हणून ती व्याधी आम्हाला जडली. सकामतेची व्याधी आहे असं आपल्याला कधी वाटतं का? सकामता ही व्याधी आहे असं कधी वाटत नाही. आणि कधीच न वाटत असल्यामुळे तो संसार आम्हाला सत्य वाटतो. सत्य वाटत असल्यामुळे ती व्याधी वाटत नाही बघा. हे तितकंच खरं. आणि म्हणून ही जी व्याधी आहे कशाची? सकामतेची व्याधी जी आहे, ही सकामतेची व्याधी पुढे उपाधी ठरते. कशी? सकामतेमधून वासना तयार होतात, कामना इच्छा वासना ह्या सगळ्या तयार होतात आणि त्या पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतात. सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाही आणि अपूर्ण राहिल्यामुळे मग परत जन्म घ्यावा लागे, सगळ्यांना माहितीये. आणि म्हणून जन्म मरणाची व्याधी तेणेची येई. काकांनी क्या सुंदर ओवी गुंफलीये बघा तुम्ही. परीक्षण करण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपं व्हावं म्हणून ही ओवी अशा पद्धतीने गुंफली आहे. परीक्षण करा की ही जन्म मरणाची उपाधी आहे. काय उपाधी आहे जन्म मरणाची? अपराविद्या. या अपराविद्येचं जर आम्ही नीट परीक्षण केलं नाही तर आम्ही परत या उपाधीमध्ये येऊन पडू हो. परत जन्म मृत्यूचा फेरा सुरू. आणि म्हणून आम्हाला परीक्षण करायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता परीक्षण करताना मग आम्हाला परीक्षण करता करता लक्षात येईल. कशाचं परीक्षण? संसार कसा आहे सगळ्यांना माहितीये, काही वेगळं सांगायचं नाही. एक संपूर्णपणे 1 की 2 वर्ग आपले फक्त संसाराच्या याच्याबद्दलच सगळं झालेलं चिंतन झालेलं आहे. आणि जगत परीक्षा करून या काकांचीच ओवी आहे. परीक्षण करण्याच्या काकांच्याच ओव्या 103 112 अशा 2 ओव्यांचं आपण 2 ओव्यांच्या माध्यमातून परीक्षण करणं चालू आहे. एकदा परीक्षण करायला सुरुवात केली की हे कसं आहे, हा संसार कसा आहे, ही अपराविद्या कशी आहे, परीक्षण करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात येते की ही असार आहे. परीक्षण सुरू झालं, ही असार आहे, ही अनित्य आहे. आणि अशा पद्धतीने अनित्यता जाणून, असारता जाणून, ही दुःखित्व जाणून ही बद्ध करणारी आहे, संसार बांधी आहे. अशा पद्धतीचा परीक्षणार्थी आमचे निर्णय झाला. आणि परीक्षणार्थी निर्णय झाल्यानंतर त्याचा परिणाम झाला विरक्ती पूर्ण बाणवनिया. विरक्ती आमच्यामध्ये पूर्णपणे बांधल्या गेली हो, विरक्ती. आणि ह्यापासून आपण निराळं व्हावं हा एक विचार अंतःकरणामध्ये उद्भवला बघा. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मुंडक उपनिषद सुरू झाल्यापासून अशा पद्धतीचे विचार सुरू आहेत की नाही? काही फोन पण साधकांचे येऊन गेले की आतापर्यंत आम्ही हे कर्म करत होतो, अग्निहोत्र करत होतो, परंतु मुंडक उपनिषद ऐकल्यापासून लक्षात आलं की आपण अपराविद्येचेच प्रतिष्ठा मांडतो आहे. आणि हे आपल्या चिंतनाचं, हे आपल्या अभ्यासाचं फलित आहे. हे फलित आहे म्हणजे आपण चिंतन करतोय, अभ्यास करतोय, ते आपल्या जीवनामध्ये आपण लावून घेतोय, त्याप्रमाणे जीवन घडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून विरक्ती आमच्यामध्ये येते आहे. आणि यापासून निराळं व्हावं. कशापासून निराळं व्हावं? अपराविद्येपासून निराळं व्हावं. हा विचार आमच्या डोक्यामध्ये आता मात्र निश्चितपणे तरळला आहे.
तैसे संसारा या समजता जाणी जे जे अनित्यता वैराग्य दवडी त्या पाठी लागे. पाठीमागे आमच्या तर वैराग्य लागलंय, आम्ही वैराग्याच्या पाठीमागे नाही लागलो, वैराग्य आमच्या पाठीमागे लागलंय. हा फरक आहे. आणि परीक्षण करण्याचं हे फळ आहे. आपलं परीक्षण बरोबर करतोय आपण, कारण आपण अधिकारवाणीतून परीक्षण ऐकलेलं आहे, प्रत्यक्ष श्रवण अधिकारवाणीतून केलेलं आहे आणि अधिकारवाणीकडून ते आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मिळणारं फळ हे अगदी बरोबरच आहे. ही श्रद्धाच ठेवावी आणि त्या श्रद्धेने श्रवण करावं. हो, मग आता ही अपराविद्या जी आहे, परीक्षण करणं चालू आहे, ही अपराविद्या जी आहे, ही अपराविद्या त्यामध्ये कर्मपर आहे. कर्म प्रत्येक फळ देतच, त्यामध्ये कर्ता असतोच. आणि हे सगळं जे आहे कर्म 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 करणं मग फळ करता, हे सगळं जे आहे ह्या सगळ्यांना दुःखाचा दुर्गंध, याच्यातून काय निर्माण होतो? दुःखच निर्माण होतं. आणि म्हणून काकांनी तिथे दुःखाचा दुर्गंध असा शब्द प्रयोग केले परीक्षणासाठी. कडक परीक्षण आहे, कठोर आत्मपरीक्षण करायचंय, कठोर परीक्षण करायचंय. आणि म्हणून कठोर परीक्षण करण्यासाठी कठोर शस्त्र वापरावे लागतात, कठोर शब्द वापरावे लागतात. म्हणून काका म्हणतात आहे दुःखाचा दुर्गंध नित्य असे. त्या अपराविद्याच्या तिथे दुःखाचा दुर्गंध आहे आणि तो नित्य आहे. हा दुर्गंध आपल्याला आला पाहिजे. हो, हा दुर्गंध आम्हाला आला पाहिजे. त्याच्यासाठी आधी आम्हाला सुगंधामध्ये वावरावं लागेल की नाही, तेव्हा दुर्गंध कळेल की नाही. आणि म्हणून आम्ही नित्याचं श्रवण ज्यावेळेला करतोय, त्या सुगंधामध्ये ज्यावेळेला आम्ही रमतो आहे, तेव्हा आम्हाला दुर्गंधाची जाणीव होईल, तोपर्यंत होणार नाही. आणि दुर्गंधाची जाणीव झाली आहे याचा अर्थच असा आहे आम्ही सुगंधामध्ये रमलो आहोत, सुगंध आम्हाला चांगला वाटतोय. आणि म्हणून हा दुःखाचा दुर्गंध जोपर्यंत आम्हाला त्रासदायक वाटत नाही, तोपर्यंत आम्ही पराविद्येकडे परावृत्त होणेच नाही, श्री गुरूंकडे परावृत्त होणेच नाही. आणि म्हणून परीक्षण करताना हा दुर्गंध आम्हाला जाणवला पाहिजे, म्हणजे आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ. डस्टबिन पाशी कोणी उभं राहतं का? हो, कोणीच नाही राहत. डस्टबिन पाशी उभं लगेचच दूर जातो. पण फुलांचा ताटवा असेल तर, सुंदर मोगऱ्याचा ताटवा आहे आणि सुवास येतोय, तिथेच मन रमेल. तसा संसाराचा हा दुर्गंध, सकामतेचा हा दुर्गंध, जन्म मरणाची उपाधी हा दुर्गंध, असारत्व हा दुर्गंध, हा सगळं आम्हाला जाणवला पाहिजे. आणि शेवटी परीक्षण करताना लक्षात आलं पाहिजे की ही सगळी अविद्या आहे, अपराविद्या ही सगळी अविद्या आहे. आणि ही अविद्या आहे म्हणून हे अविद्येचे गड्डे आहेत. अविद्येचे गड्डे आपण बळेची घेऊन पंडितपण, हे अविद्येचे गड्डे ह्या जीवानी तयार करून घेतले आहेत. हो, आणि मी खोदलेल्या गड्ड्यात मीच पडलो, आम्हीच पडलो. आणि आम्हीच पडल्यामुळे दुःख, या दुःख परंपरेला आम्ही दुःख परंपरा विकत घेतली. म्हणून अविद्येचे गड्डे जे आहे, हे अविद्येचे गड्डे आम्ही खणून ठेवलेले आहेत. म्हणून परीक्षण करताना हे गड्डे आमच्या लक्षात आले पाहिजे आणि हे गड्डे टाळून आम्हाला पुढे रस्ता काढायला पाहिजे. ते सगळे हे जे कर्मभेद जे आहे सगळे हे नाशिवंत देती फळे. काकांची चोवी आहे, काकांच्या ओवीवरूनच परीक्षण करायचं शिकायचं आपल्याला. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच परीक्षण करायचंय, आचार्यांनी सांगितल्याप्रमाणेच परीक्षण करायचंय. माझ्या मनाने मी करू नये म्हणून हे सगळे जे कर्मभेद आहे हे सगळे नाशिवंत फळ देतात की नाही. आणि हे जे नाशिवंत फळ देणारे असतील कर्म सगळे अपराविद्या, तर तेथे नित्यत्वाचे सोहळे कैसे दिसती, प्रश्न विचारले श्री गुरूंनी.
काकांनी प्रश्न विचारला आहे की तिथे हे सगळं नाशिवंत फळ आम्हाला दिसतं आहे, तिथे नित्यत्वाचे सोहळे, काय शब्द वापरलाय, सोहळा म्हटलाय, नित्यत्वाचा सोहळा. माऊलीनी म्हटलंय सणू भोगी जे सणे, सण होऊन सण भोगा आणि सणाचा सोहळा साजरा करा, आनंदाचा सोहळा साजरा करा. काका म्हणतात नित्यत्वाचा सोहळा कसं दिसेल? नित्यत्वाचा सोहळा जर आम्हाला अनुभवायचा असेल तर आम्हाला नित्यत्वावरच स्थिर व्हावं लागेल की नाही? या अविद्येच्या गड्ड्यातून वरती निघावं लागेल की नाही? अविद्येचे गड्डे आहे हे जे आम्ही खणून ठेवले आहे, यासाठी आचार्यांनी या श्लोकांच्या अंतर्गत आम्हाला 5 सिद्धांत, 5 दृष्टांत दिलेले. 5 दृष्टांताच्या माध्यमातून परीक्षण करायचं. परत दृष्टांत दिले द्राष्टांत समजण्यासाठी. आणि ते 5 दृष्टांत कोणते असतील तर पहिला दिला अनर्थांचं संकुल. संकुल म्हटलंय संसाराला, अनर्थाचं संकुल म्हटलंय. ज्या ठिकाणी अनेक वस्तू एका ठिकाणी असतात त्याला संकुल असं म्हणतात. व्यापारी संकुल, बी बियाण्यांचं संकुल म्हणतात की नाही, तसं दुःखाचं संकुल, अनर्थांचं संकुल हा संसार आहे. हा पहिला दृष्टांत दिलेला आहे. आणि आम्हाला परीक्षण करण्याला अधिक त्या परीक्षणामध्ये कठोरता यावी या दृष्टांताच्या माध्यमातून ही काळजी यांनी घेतली, आचार्यांनी घेतलेली आहे. दुसरा दृष्टांत दिलाय मरुमरी चिकावत, म्हणजे मृगजळाप्रमाणे संसाराची गती कशी आहे, मृगजळाप्रमाणे आहे. तिसरा दृष्टांत दिलाय गंधर्व नगरी, गंधर्व नगरा इति, गंधर्व नगराप्रमाणे आहे संसार. म्हणजे तो गंधर्व नगराचा दृष्टांत का दिलाय? तो क्षणिक आहे, तो माईक आहे. त्याची क्षणिकता, त्याच्यामधली क्षणभंगुरता आम्हाला कळावी म्हणून हा दृष्टांत दिलेला आहे. त्याच्यामधलं मिथ्यत्व कळावं म्हणून मृगजळाप्रमाणे मरुमिरा चिकावत, असाच हा दृष्टांत आपण म्हणायचा आहोत. आचार्यांच्याच भाषेमध्ये दृष्टांत घ्यायचा, मग त्याचं भाषांतर करायचं. स्वप्नवत आहे, तो स्वप्नाप्रमाणे तो मिथ्या आहे. जितकं स्वप्न मिथ्या असतं ना तितकाच हा प्रपंच मिथ्या आहे. जागृती पण हे दीर्घ स्वप्न आहे, संतांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्यातलं मिथ्यत्व साठी हाच दृष्टांत वापरायचा. गतीसाठी मृगजळाचा दृष्टांत घेतला, क्षणभंगुरतेसाठी गंधर्व नगरीचा दृष्टांत घेतला. किती कठोर परीक्षण आणि बारीक परीक्षण केलेलं आहे. हे परीक्षण आज आम्हाला करायचं आहे. आणि शेवटचा दृष्टांत आचार्यांनी आम्हाला 5वा दृष्टांत दिला की जल बुद बुद फेन समान, म्हणजे पाण्यावरील तरंग, फेस, बुडबुडे, लाटा यांचं क्षण मात्र अस्तित्व आहे. परंतु हे क्षण मात्र अस्तित्व असून सुद्धा पाण्याच्या सत्तेने ते सत्तावान आहे. म्हणून हा शेवटचा दृष्टांत आचार्यांनी ह्या श्लोकाच्या अंतर्गत आम्हाला दिलेला आहे. या श्लोकाच्या अंतर्गत दिलेला आहे म्हणून पाण्याच्या सत्तेने सत्तावान आहे. म्हणून हा जो संसार दिसतो आहे, जो ज्याचा दुर्गंध येतो आहे, ज्याच्या अविद्येचे गड्डे असणार आहे, एवढ्या दृष्टांताप्रमाणे असणारा जो संसार आहे, हा सगळा कशाच्या सत्तेवर आहे? त्या ब्रह्म सत्तेवर आहे. जसा फेस, बुडबुडा, लाटा क्षण मात्र असून सुद्धा पाण्याची सत्ता त्याला आहे, पाण्याच्या सत्तेवर आहे, त्याप्रमाणे हा संसार ब्रह्मसत्तेवर अधिष्ठित आहे. त्याप्रमाणे फेस, बुडबुडे, लाटा, तरंग यांच्यात फक्त पाणी आहे, त्याचप्रमाणे हा संसारामध्ये फक्त ब्रह्म सत्य आहे. हे आम्हाला परीक्षणांती कळलंच पाहिजे. आणि हे परीक्षणांती कळलं पाहिजे म्हणून शेवटचा दृष्टांत आम्हाला हा दिलेला आहे की फक्त ब्रह्मच सत्य आहे. बस ब्रह्माचंच अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर हे सगळा संसार अध्यस्त आहे. हे एकदा लक्षात आलं की मग आम्ही अधिष्ठानाकडे आमची दृष्टी जाईल. कशासाठी हा दृष्टांत दिलाय? हा दृष्टांत देऊन आम्हाला या निर्णयावर आणलेला आहे की सत्य फक्त ब्रह्मच आहे.
बाकी सगळं मिथ्या आहे. परीक्षणाअंती हे निघालं हो. मग आता परीक्षणाअंती निघालंय की वेद ही शब्द राशी. परीक्षण केल्यानंतर लक्षात आलेलं आहे नाही ज्ञान तयापाशी, ज्ञान त्यांच्यापाशी नाही. जे वेदांगुली निर्देशी ती पराविद्या. वेदांनी जे अंगुली निर्देश केलेला आहे ती पराविद्या आहे. हे परीक्षणांतर्गत आम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आता मात्र ही पराविद्या मला हस्तगत करायची आहे. ह्या पराविद्येची मला कास धरायची आहे. ब्रह्म सत्य आहे हे निर्णयपद मला पोहोचायचंय. फक्त पाणीच सत्य आहे, पाण्याच्या सत्तेवर फेस बुडबुडा आणि लाट आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. ती अधिष्ठानाची सत्ता जाणून घ्यायची आहे. त्या सत्तेवर मला अधिष्ठित व्हायचंय. तर त्यासाठी मग काय करायचं हा पुढचा भाग. आता मी काय केलं पाहिजे नेमकं. आणि म्हणून आम्हाला श्रुती सांगते की ऐसेनी नित्यपदी बैसणे तरी सद्गुरु ते शरण जाणे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहणे दयावंत. आम्हाला श्रुतीने उपाय सांगितलाय. परीक्षण केल्यानंतर उपाय सांगितला आहे. परीक्षणार्थी जो निर्णय निघाला आहे त्याच्यावर उपाययोजना सांगितली आहे की तरी सद्गुरु ते शरण जाणे. मग आता हे परीक्षण कोणी करायचंय? शिष्यांनी करायचंय. हे परीक्षण कोणी करायचंय? साधकांनी करायचंय. कशाच्या आधाराने करायचंय? शास्त्राच्या आधाराने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे परीक्षण करायचंय. आणि मग शास्त्र आणि श्री गुरु सांगतात आहे की सद्गुरु ते शरण जाणे. आणि कोणत्या सद्गुरु कसे असावेत? तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयावंत. 124वी ओवी ही काकांची आपल्याकडे नसेल पण तो नक्की लिहून घ्या. म्हणजे मग आपण ह्या निर्णयावर आलेलो आहो. आता ह्या निर्णयाचं आम्हाला संपूर्णपणे काय करायचं आहे? निर्णयावर आम्हाला येऊन या निर्णयप्रत पोहोचण्यासाठी संपूर्णपणे चिंतन करायचं आहे. आणि म्हणून त्या चिंतनासाठी आपण सगळेजण सज्ज आज आहोत. आजचा दिवस आपल्याला मिळालाय चिंतनासाठी. संपूर्ण श्री गुरूंवर चिंतन करायचंय की सद्गुरूंना शरण जायचंय. म्हणजे काय? कसे सद्गुरू आहेत त्याच्यासाठी आजचा आपला दिवस आपलाच आहे. आणि म्हणून सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी बसले इथे. वेगळं काहीच नाही हो, वेगळं काहीच नाही. मग आता हे चिंतन जे आपण मानतो आहे आत्मवस्तूचे ज्ञान कसं आहे? अतिंद्रिय आहे. ते आपल्या वैश्विक बुद्धीला हे ज्ञान आकलन होत नाही. आणि म्हणून हे ज्ञान आकलन जर आम्हाला करून घ्यायचं असेल तर आम्हाला त्यासाठी आमची जी बुद्धी आहे ही अनेक दोषांनी युक्त अशी आहे की नाही? मान्य आहे की नाही? मग ज्यांच्या बुद्धीमध्ये हे दोष निघून गेलेले आहे त्यांच्याकडून आपण हे सगळं जर त्यांना शरण गेलो तर मात्र ही पराविद्या आमच्या हाती लागणार आहे. म्हणून आम्ही काय करायचं? सगळ्यात पहिले श्री गुरूंची शरणागती. आम्ही वर्षानुवर्ष नामस्मरण करतो, वर्षानुवर्ष जप करतो, पूजा करतो, उपासना करतो, वर्षानुवर्ष करतो, अनुष्ठान करतो, परंतु शास्त्राची दृष्टी आम्हाला समजत नाही. म्हणून आमच्या जवळ आंतरिक तृप्ती, शांती, समाधान नसतं. आहे का हो? आज आपण प्रत्येकाने आपल्या अंतरंगात डोकवायचं आहे. आणि अंतरंगात डोकवून आधी संवाद हा माझ्याशी मला करायचा आहे. मग मला श्री गुरूंच्या संवादांकडे वळायचं आहे हो. आधी माझा संवाद हा माझ्याशी करायचा आहे की मला शांती, तृप्ती, आनंद मिळाला आहे का? त्याचं उत्तर येतं नाही. कारण मनोमार्गे गेला. मी ते मनाने करत असतो, कोणाच्या तरी सांगण्यावरून करत असतो, अनेक लोकांच्या सांगण्यावरून करत असतो. आणि म्हणून मला ह्या गोष्टी
या गोष्टीला मी प्राप्त होत नसतो, शांती, तृप्ती, आनंद, समाधान. म्हणून जर आम्हाला खऱ्या समाधानाला प्राप्त व्हायचं असेल तर आचार्यवान पुरुषो वेदा. बस आम्हाला परमात्मा स्वरूपाला जाणायचं असेल तर एकच स्थान आहे, ते म्हणजे गुरु, श्री गुरु. श्री गुरु हे एकच स्थान असं आहे की त्याच ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं प्राप्त करू शकतो. म्हणून श्री गुरूंना शरणागती सगळ्यात पहिले फार महत्वाची गोष्ट आहे. श्री गुरु शरणागती. साधकाच्या जीवनामध्ये असं एक स्थान तरी असावं की त्या ठिकाणी मी पूर्णपणे शरण जाऊ शकेल. संपूर्णता शरणागती, संपूर्णता शरणागती मी घेतली पाहिजे. श्री गुरु शरणागती. एकदा श्री गुरूंना शरण गेलं की मग श्री गुरूंची सेवा, दुसरा भाग सेवा येतो. आणि मग शरणागती आणि सेवा जिथे असेल तिथे संपूर्णपणे गुरु कृपा प्राप्त होते. श्री गुरु कृपा प्राप्त करण्यासाठी ही सगळी खटाटोप मला करायची आहे साधक या नात्याने. आणि म्हणून श्री गुरूंना शरण जायचंय. कशासाठी शरण जायचंय? जाणवणे विषयाचं नश्वरपण, अपराविद्येमधल्या अपराविद्येचं नश्वर पण लक्षात आलंय आम्हाला, आणि अपराविद्येचं अपूर्णत्व लक्षात आलंय, नश्वरता लक्षात आलेली आहे. आणि पावावया लागी ब्रह्म पूर्ण. आता आम्हाला पूर्ण ब्रह्म प्राप्त करायचे आहे, पूर्णत्व प्राप्त करायचे आहे. त्यासाठी श्री गुरूंची शरणागती, अनन्य शरण, सद्गुरुशी अनन्य शरण रिगावे संपूर्ण श्रद्धायुक्त. नाथ महाराज म्हणतात. ओव्या बोलल्या पाहिजे हो माझ्याशी, नुसत्या ओव्या फेकून द्यायच्या नाही, ती उकल करून घ्यावी लागते. उकल करून मग त्या ओव्यांमध्ये मला रमावं लागतं, तेव्हा ती ओवी मला देते आणि मी ओवीरूप होतो. संतांच्या बोलीने तेव्हा मी बोलायला लागतो. कशासाठी ओव्या उद्भूत करायच्या? याच्यासाठी करायच्या. ती ओवी माझ्या अंगवळणी पडली पाहिजे. म्हणून विषयाचं नश्वर पण लक्षात आल्यानंतर ब्रह्म पूर्णपणे ब्रह्मरूप होण्यासाठी श्री गुरूंना अनन्य शरण मला व्हायचं आहे. मग शरणागती म्हणजे नेमकं काय हो? शरण व्हायचंय, बरोबर आहे, आम्हाला कळलं आता शरण व्हायचंय, पण नेमकी शरणागती, अनन्य शरणागती म्हणजे नेमकी काय आहे? कशाला अनन्य शरणागती म्हणतात? अनन्य शरणागती म्हणजे वेगळेपणाने अभक्ता उरोची नको. वेगळेपणाने मी अभक्तपणाने वेगळा राहायला नाही पाहिजे. श्री गुरूंशी एक रूप ऐक्य मी पाहिलं पाहिजे. याला अनन्य शरणागती असं म्हणतात. ह्याला अनन्य शरणागती असं म्हणतात. मग ती अनन्य शरणागती माझ्यामध्ये येण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे? चिंतन साधकाचं सुरू आहे बरं का, आपल्या सगळ्यांचं मिळून चिंतन सुरू आहे. म्हणून उपाय पण सांगते, अनन्य शरणागतीसाठी नेमकं काय उपाय केले पाहिजे हे पण, तो पण आपल्याला हे पाहिलं. नाही तर नुसतंच शरण पाहिजे, अनन्य शरण पाहिजे, अनन्य नाही हो. त्याच कसं शरणागती ती मी कशी पत्करायची, कशी पत्करायची? सद्गुरु वचन तोची वेदांत. आता मात्र शरणागती मला जर संपूर्णपणे पत्करायची असेल तर श्री गुरूंचं वचन हाच माझ्यासाठी वेदांत आहे. दयांचे बिसाट शब्द, सुखे म्हणून येती वेद, त्यांचे बिसाट शब्द सुद्धा माझ्यासाठी वेदच आहे, वेदांतच वाक्य आहे. तो माझ्यासाठी वेदांतच आहे. कारण श्री गुरूंचं प्रत्येक वाक्य जे असते हे जीव ब्रह्म ऐक्याच्या प्रतिपादन करणारच असतं. बिसाट शब्द जरी ते असले तरी, गण गण गणात बोधे, बिसाट शब्द असू द्या, परंतु ते वेदांतच आहे. त्याच्यामधून शिष्यांना मिळालंच आहे. म्हणून बिसाट शब्द जरी असले तरी माझ्यासाठी तो वेदांत आहे, जीव ब्रह्म ऐक्याचं प्रतिपादन करणार आहे. ही श्रद्धा माझ्या अंतःकरणात पूर्ण हवी. सद्गुरु वचन हाच सिद्ध.
तोच सिद्धांत, सद्गुरूंचं वचन हेच तोच सिद्धांत माझ्यासाठी आहे. म्हणून आता हा माझा निर्णय जर असेल तर ती संपूर्ण शरणागती आहे. हो, संपूर्ण शरणागती आहे. आणि मी माझ्या बुद्धीला आता श्री गुरूंच्या बुद्धीला गहाण टाकावं, श्री गुरूंना गहाण टाकावं. ही बुद्धी, जीवाची ही बुद्धी श्री गुरूंच्या बुद्धीला गहाण टाकली पाहिजे. श्री गुरु वचन तोची, वेदांत तोची, सिद्धांत तोची, दादांत, असा जोपर्यंत माझा निर्णय होत नाही, माझ्या बुद्धीचा निर्णय जोपर्यंत असा होत नाही, तोपर्यंत ही बुद्धी गहाण टाकल्या जात नाही. गहाण टाकल्या जात नाही. आणि मग गहाण टाकलेली सोडवायची केव्हा आहे? तेच होऊन बस, तेच होऊन तेच होऊन ज्यावेळेला मी राहील त्या पूर्णपणे ब्रह्मस्वरूपाला मी प्राप्त होईल, त्याच अनुभवाला हा जीव प्राप्त होईल, त्यावेळेला ती बुद्धी आपोआप सुटेल. गहाण टाकलेली आपोआप सुटेल, म्हणजे ती निवृत्त होईल. गहाण टाकतो आपण सोनाराकडे, दागिने गहाण ठेवतो, सोडवून आणतो की नाही, तेवढी आपण किंमत त्याच्यापेक्षा जास्ती देतो आणि ते सोडवून आणतो की नाही. मग बुद्धी गहाण टाकलेली निवृत्त केव्हा होईल? ती सोडवल्या केव्हा जाईल? ज्या वेळेला तेच होऊन राहील आम्ही, ती निवृत्त होईल त्या ठिकाणी. पण त्यासाठी आम्हाला अनन्य शरणागती, श्री गुरु सांगतील तेच, श्री गुरु सांगतील तेवढंच, श्री गुरु सांगतील तसंच करायचं आहे. परीक्षण करायचं आता की मी श्री गुरु सांगतील तेच, तेवढंच आणि तसंच करतोय का? तेच करतो आपण, तेवढंच करतो आपण, तेवढं करण्यासाठी आपण तत्पर असतो. नाही, माझ्या श्री गुरूंनी मला एकच माळ सांगितलंय, मी एकच माळ करणार, तेवढंच करतो. पण ती एक माळ 23 तासासाठी सांगितलीये, 23 तास पुरली पाहिजे, तसंच नाही करत. ही एक माळ 23 तास मला माझं स्मरण राहिलं पाहिजे, त्यासाठी ही एक माळ आहे. आत्मवारी रोज सांगितलीये, कारण मला 23 तास आत्मवारीमध्ये माझं मार्गक्रमण झालं पाहिजे, म्हणून एका ठिकाणी बसून आत्मवारी सांगितलीये. तेवढंच पर्यंत आपली वाटचाल असते. पण तसंच पर्यंत तिथे आपण थकतो. हो, तसंच करायला थकतो. आता राहू द्या ना, 2 तर गोष्टी केल्या मी, श्री गुरूंनी सांगितलेल्या 2 तर गोष्टी पाहिल्या, तेच केलंय, तसंच तेवढंच केलंय. तसंच करण्यासाठी आम्ही कमी पडतो, तिथे थांबतो, वाटचाल थांबते. आणि म्हणून आमची शरणागती ही कमी, शरणागती आमची पूर्णपणे राहत नाही. आम्ही संपूर्णपणे श्री गुरूंना होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला ती पराविद्या आत्मसात होत नाही. अनेक वर्ष अभ्यास करूनही, अनेक वर्ष श्रवण करूनही ती आत्मसात का नाही होत? हो, का निर्णयावर आम्ही येत नाही? शरणागती कमी पडते आमची. म्हणून तेच, तितकंच, तेवढेच आणि तसंच जर केलं तरच सदा सर्वत्र आणि सम ह्या अनुभवाला आम्ही प्राप्त होऊ. सदा सर्वत्र आणि सम ब्रह्म आहे, ते मी आहे. आणि एकदा ह्या अनुभवाला आम्ही प्राप्त झालो की तेच, तेवढंच आणि तसंच होऊ. तेच, तेवढंच आणि तसं पहिले साधन म्हणून स्वीकारायचं आहे. आणि मग तेच, तोच अनुभव म्हणून आमचा होणार आहे. ही शरणागतीचं फलित आहे, ही शरणागती आहे. आणि म्हणून सर्वांगाने शरण असावं. तनु मनु जीवे चरणासी लागावे, सर्वांगाने शरण असावे. अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता तिथे पाहिजे. मी केलं, मी केलं, मी शरण आहे, मी शरण आहे, मी शरण आहे, अगर्वता नाही. आणि म्हणून सर्वांगाने मी शरण असावं. स्थूल शरीर पण, सूक्ष्म शरीर पण, कारण शरीर पण, सर्वांगाने तिन्ही शरीर, तिन्ही अवस्थेमध्ये, तिन्ही अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तिन्ही अवस्थेमध्ये मी शरणच असावं. हे अंतःकरण शरणच असावं तिन्ही याच्यामध्ये सुद्धा. म्हणून गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता
शरणागती ही शरणागती आहे. आणि ह्या शरणागतीशिवाय दुसरा मार्ग नाही. असं अनन्य शरण मी आहे का हे मी आज तपासायचंय. ही शरणागती माझ्यामध्ये किती प्रमाणामध्ये मुरली आहे हे मला आज तपासण्याचा माझा आजचा दिवस आहे. आणि ही मला तपासायची आहे. ह्याच्यात काही कमी असेल तर आपण याच्यामध्ये आपला शरणागतीचा वाढवून घेऊ, शरणागती वाढवून घेऊ, प्रमाण वाढवून घेऊ. तंतोतंत असेल तर समाधान पाहू. एक हाती लागणार आहे, निराशा येणार नाही. पक्क लक्षात ठेवा, निराशा येणार नाही, पदरी निराशा पडणार नाही. कमी असेल तर वाढवण्यासाठी प्रवृत्त होऊ आणि वाढलेली असेल, भांड भरलं असेल तर भरलेल्या भांड आहे म्हणून समाधान प्राप्त करू. नैराश्य नाही. ही श्री गुरु शरणागतीचं फलित आहे. ईश्वरी श्री गुरुच आहे, माझा आराध्य दैवती श्री गुरुच आहे. आणि श्री गुरूंच्या भूमिकेत सुद्धा श्री गुरुच आहे. अनन्य शरणागती सकल करणे जगदीशांचे, त्या जगदीशांच्या भूमिकेमध्ये माझेच श्री गुरु आहेत. माझ्या श्री गुरूंची इच्छा अनुकूलता आली आहे, माझ्या श्री गुरूंची इच्छा प्रतिकूलता आली आहे, सुख आलंय, दुःख आलंय. अनन्य शरणागती ही अनन्य शरणागती असावी. श्री गुरु सेवा शरणागतीनंतर मात्र एकदा श्री गुरूंना शरण गेलेलं आहे, आता सेवा केल्याशिवाय राहायचं नाही. आचार्य उपासना अत्यंत आवश्यक आहे. त्याने अहंकार कमी करण्यासाठी या सेवेने काय होणार आहे तर अहंकार निश्चित माझा कमी होणार आहे. नतमस्तक श्री गुरूंच्या तिथे व्हायचंय. त्याला गुरुसेवा असं म्हणतात. हो, त्याला गुरुसेवा असं म्हणतात. आणि ह्या सेवेने काय होणार आहे तो कोंदाटे ब्रह्म परिपूर्ण गुरुसेवा. या गुरुसेवेने मी परिपूर्ण ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणार आहे. ज्यासी नाही गुरुचरण भक्ती त्यासी कैसी होईल विरक्ती. ज्यांना गुरुचरणाची भक्ती नाही ती विरक्ती होईल कशी, वैराग्य येईल कसं. कितीही श्रुती स्मृतीचा अभ्यास आम्ही आमच्या मनाने केला, शास्त्र संपन्न जरी झालो तरी सुद्धा गुरुचरणाच्या भक्तीशिवाय ते शक्य नाही. हो, ते शक्य नाही. म्हणून आचार्य उपासन, गुरूंची सेवा, अंतरंग सेवा, श्री गुरूंची बहिरंग सेवा, दोन्ही सेवा अतिशय आवश्यक आहे. अंतरंग निष्ठा तद्विधी प्रणिपातेन प्रणिप्रश्नेन सेवया. हम गीतेचा श्लोक आम्हाला सुंदर सांगतो सेवा, श्री गुरूंची सेवा कशी करायची. हो, अंतरंग सेवा करायची. नाम ध्यान तत्वज्ञान, नामनिष्ठा ध्याननिष्ठा तत्वनिष्ठा. ज्ञाननिष्ठा म्हणजेच तत्वनिष्ठा. ही निष्ठा, ह्या निष्ठा परिपूर्ण निष्ठा आम्ही आमच्यामध्ये विकसित करायची. नामनिष्ठा, नाम आणि नामींचं ऐक्य, या बोधामध्ये ती नामस्मरण म्हणजे नामनिष्ठा होते. नाम आणि नामी यांचा अभेद आहे आणि ते मी आहे. हा तो बोध, ही ती जाणीव, ही जाणीव त्या नामामध्ये असेल. हा बोध ठेवून जर माझं नामस्मरण असेल तर नामनिष्ठा तयार होते. ती श्री गुरूंची अंतरंग सेवा आहे. ज्ञाननिष्ठा, ही ज्ञाननिष्ठा सुद्धा मला विकसित करायची आहे. ज्ञान एकच, आत्मज्ञान, ते ब्रह्म मी आहे. सहा अहम, सहा अहम, सोहम सोहम. सतत विचार हा जागृत ठेवणे, सोहम विचार जागृत ठेवणे. जप नाही भला, त्याचा जप नाही करायचा. हा विचार सतत जागृत ठेवायचा. या विचाराधिष्ठित माझं जीवन असायचं. ज्ञाननिष्ठा, ही ज्ञाननिष्ठा सांभाळणं ही श्री गुरूंची अंतरंग सेवा आहे. ते निधिध्यासन सतत असणं ही श्री गुरूंची अंतरंग सेवा आहे. ते कधी विसरता आम्ही कामा नाही. आणि सतत त्याचा ध्यास असणं, सतत ध्यास असणं ध्याननिष्ठा.
ही श्री गुरूंची अंतरंग सेवा, ही अंतरंग सेवा माझ्याकडून होते की नाही हे मी तपासायला पाहिजे. रोज श्रवण याच्यासाठी आहे, अंतरंग सेवेसाठी मला श्रवण करायचं आहे. मग अंतरंग सेवा जर आहे तर बहिरंग सेवा पण तर असेल की नाही? नक्की आहे. अंतरंग सेवा आहे, बहिरंग सेवा पण आहे. बहिरंग सेवा माऊली म्हणते की स्वतःला गुरुभक्तीचे घर बनवा. काय म्हणते माऊली? स्वतःला गुरुभक्तीचे घर बनवा. म्हणजे काय हो? गुरुभक्तीचे घर बनवा म्हणजे माझ्या देहाला मी गुरुभक्तीचं घर बनवायचं. बस, याला गुरुसेवा असं म्हणतात. देहात काय आहे? कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे, अंतःकरण आहे. ही सगळी श्री गुरूंच्या सेवेला लावायची हो. ह्या सगळ्यांना एकच काम द्यायचं, श्री गुरु सेवेचं. 13वा अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे माऊलींनी. फार सुंदर वर्णन केलेलं आहे की ही जी सेवा करायची आहे तर माझ्या श्री गुरुला जो वारा लागतो तोही मीच. जे पाणी माझे श्री गुरु जे पाणी ग्रहण करणार आहे ते मीच, तो पेलाही मीच, सगळं काही मीच. ते सगळं मी होणार आहे कारण माझ्या देहाला मी गुरुभक्तीचं घर केलेलं आहे. म्हणून देहाच्या प्रत्येक इंद्रियामधून ही गुरुभक्तीच प्रगट झाली पाहिजे. ती होते की नाही हे पाहण्याचा दिवस आजपासून. आजपर्यंतच श्रवण केलंय. गुरुसेवा म्हणजे काय, गुरु शरणागती म्हणजे काय, हे आजपर्यंत सेवन आपण श्रवण केलेलं आहे. आता श्रवण झालेलं किती मुरलेलं आहे, किती मुरलंय अंगी. लोणचं किती मुरलं हो, जरा महिन्याभरानी बघा आणि मग बघा. त्याप्रमाणे श्रवण झालं इतके वर्ष, आता ती श्रवण अंगी श्रवण झालंय की नाही हे बघण्याचा दिवस आजच्या या श्रुतीने आम्हाला दिलेला आहे. श्रुती माऊलीचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. आणि म्हणून तुझे कारणी देह माझा पडावा. बहिरंग सेवा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाची मुख. बहिरंग सेवा. अंतःकरणाने श्री गुरूंचं चिंतन. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. अंतःकरणाला सज्ज ठेवायचे श्री गुरूंच्या सेवेत. मनाने सतत श्री गुरूंचाच विचार करायचा. चित्तामध्ये श्री गुरूंचंच रूप साठवून ठेवायचंय. बुद्धीने एकच निर्णय घ्यायचाय, तोच निर्णय घ्यायचाय की माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत, मला ते ब्रह्म करणार आहेत, ते ब्रह्म मी आहे. बुद्धीने एकच निर्णय दिलेला, एकच निर्णय बुद्धी सतत करते आहे. आणि म्हणून आता अहम अहम म्हणणारा जो अहंकार आहे तो आता अहंकार पूर्णपणे लयाला जाऊन तेच मी आहे सोहम. आणि मग तो सोहम अहम ब्रह्मास्मी पर्यंत गुरुसेवा इथपर्यंतची, गुरुसेवेची व्याप्ती इथपर्यंत आहे. म्हणून ऐशा विवेकाला की श्री गुरु करावा लगबगी, तयाने दिलेल्या मार्गी श्रद्धा धरावी. श्री गुरु करावा लगबगी काका म्हणतात ते. आणि त्यांनी दिलेल्या मार्गावनी श्रद्धा युक्त अंतःकरणाने त्या मार्गाचं मार्गक्रमण आम्ही केलं पाहिजे. ही गुरुसेवा आहे. बहिरंग सेवा, अंतरंग सेवा. अशा पद्धतीने अंतरंग सेवा, बहिरंग सेवा जर आम्ही काया वाचा मने धने जो विनतला गुरु कारणे, बस तनु मनु जीवे चरणासी लागावे सेवा. ही सेवा आपल्याकडून होते की नाही हे डोळ्यात तेल घालून परीक्षण मी करावं, माझं मी करावं, दुसऱ्यांचं परीक्षण नाही करावं. आणि असं ज्या वेळेला परीक्षण आम्ही करू तेव्हा परीक्ष लोकांत ही श्रुती सगळ्याचं परीक्षण
आणि अपराविद्येचं परीक्षण आणि पराविद्येचा कास मी धरलेली आहे की नाही त्याचंही परीक्षण, दोन्ही गोष्टींचं माझ्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून श्री गुरु सेवा अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. अंतरंग सेवा, बहिरंग सेवा. या सेवेचा काय फळ मिळणार आहे? तो विसरला स्त्री पुत्र धन, गुरुसेवेशी गुंतले मन. ज्याचं गुरुसेवेमध्ये मन गुंतलंय ना हो, तो स्त्री पुत्र धन विसरला. म्हणजे त्यांना विसर पडला का? नाही, ममत्व त्यांचं कमी झालं. स्त्री पुत्र धनाचं ममत्व कमी झालं, ममत्व सरलं. जर अंतरंग संपूर्णपणे श्री गुरूंच्या सेवेत, श्री गुरूंचाच विचार, सतत श्री गुरूंचा विचार, सतत श्री गुरूंचा संग, त्या सेवेत जर आम्ही सतत असलो, मग व्यवहार होणार नाही का हो? प्रपंच सुटेल का? अजिबात नाही, काहीच सुटणार नाही. परंतु काहीच न सुटताही तेच सगळं होऊन राहील. काय गुरुसेवेचं महात्म्य आहे पहा, तेच सगळं होऊन राहील. विसरला मनाची आठवण, तेच सगळं होऊन राहायचं. मनच आठवण, सगळं प्रपंचाची आठवण विसरला. मनाला आता एकच आठवण आहे हो, फक्त श्री गुरु. ते सगळे काही आहे. माझे कुटुंब प्रमुख माझे श्री गुरु आहेत. हा भाव त्या सेवेमध्ये असावा, ही शरणागती सेवेत असावी श्री गुरूंच्या शरणात, की माझे कुटुंब प्रमुख माझे श्री गुरु. आणि अशा पद्धतीने जर ही सेवा माझ्याकडून होत असेल, तनु मनु जीवे चरणासी लागावे. मग त्या ठिकाणी श्री गुरूंची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे श्री गुरूंची कृपा प्राप्त होईल. पण त्या श्री गुरु प्राप्तीसाठी मला अनन्य शरणागती आणि श्री गुरूंची सेवा हे निश्चितपणे माझ्याकडून व्हायला पाहिजे. आणि म्हणून श्री गुरु ज्या मार्गाने श्री गुरु चालली आहे, जे मार्गक्रमण ते करतात आहे, त्या मार्गाने मी अनन्यतेने जाणं. आता अन्य मार्ग नाही, एकच मार्ग. अशा पद्धतीचा अंतरंगामध्ये भाव ठेवून मार्गक्रमण करणं, सेवा, शरणागती. सेवा आणि शरणागती अशा पद्धतीने जर नीट आम्ही समन्वय लावला, तर मग मात्र निश्चितपणे आम्ही गुरुकृपेला प्राप्त होऊ. अन्याश्रयणाम त्यागाणाम. सगळे आश्रय आता माझा त्याग झाला पाहिजे. फक्त श्री गुरु हेच आश्रयाचं एकमेव ठिकाण. आता मात्र गुरुकृपे निश्चित माझ्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरु कृपे विण काही भवतरणो पाय तो नाही. आता मला दुसरा कोणताच उपाय नाही. या भवसमुद्रातून जर तरुण जायचं असेल तर सद्गुरु कृपा. आणि सद्गुरु कृपा म्हणजे काय हो? तेही आम्हाला नीट माहित पाहिजे की माझ्यावर कृपा झालेली आहे की नाही, मी कृपावंत आहे की नाही. श्री गुरु कृपावंतच आहे, त्यांची कृपा दृष्टी सर्वत्र आहे. मला फक्त माझा अँटिना तिकडे वळवून घ्यायचा आहे. मला माझा अँटिना तिकडे करून घ्यायचा आहे. म्हणजे मग त्या ती कृपा माझ्या पदरात पडेल, तोपर्यंत नाही. आणि म्हणून नेमकी कृपा दृष्टी म्हणजे काय? ज्या वेळेला श्री गुरूंची कृपा होईल त्यावेळेला ह्या सगळा संसार, सर्व सृष्टी आनंदमय अशी सर्व सृष्टी दिसेल. आनंदाशिवाय मला काहीही दिसणार नाही. आनंदाचे डोही आनंद तरंगच वाटेल. आनंदाची अंग आनंदाचे गुरुकृपा दृष्टी, ही गुरुकृपा आहे. ही माझ्यावर झालेली की नाही, मी सुख आणि दुःखाच्या पलीकडे जातोय की नाही हे मी बघावं. त्या ठिकाणी आनंद आहे की नाही, समाधान आहे की नाही, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी मला तपासावं. आणि आनंद आहे, गुरूंची कृपा आहे. गाडी आहे, घर आहे, प्रपंच छान आहे, ही गुरुकृपा नाहीये हो. हे प्रारब्धाने येणार आहे, ही गुरुकृपा नाहीये. आम्ही रोज श्रवण करतोय, काय गुरुकृपा नाही हो. श्रवण करणं
काही अंश प्रमाणात ती गुरुकृपा नक्की आहे, परंतु प्रतिबंध आल्यानंतर सुद्धा माझं श्रवण चालू आहे आणि अंगी श्रवण होत आहे, ही गुरुकृपा आहे. अंगी श्रवण मी करतो आहे, ही गुरुकृपा आहे. आणि त्या श्रवणामुळे काय होतंय की ब्रह्मांड सगळे दृष्टीच नाहीये, मायेसहित ब्रह्मांड. जे ब्रह्मांड मायेसहित आहे ते आता त्याचा सगळ्याचा निराश होतोय. ते दृष्टीलाच येत नाहीये. म्हणजे प्रपंच दिसूनही त्याचा निराश झालेला आहे, त्याचा बाध झालेला आहे. ही गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा मला प्राप्त होते की नाही, हे मला नेहमी बघावं लागेल. आणि अशा पद्धतीने मी जेव्हा बघेन, पण त्यासाठी महत्वाचं काय आहे, जरी झाले वेदार्थ शास्त्र संपन्न अतिसंपन्न जरी आम्ही झालो, अतिसज्ञान जरी झालो, तरी माझ्या अनुग्रहे विण कोण म्हणतात आहे, भगवंत म्हणतात आहे उद्धवा, माझ्या अनुग्रहाशिवाय तुला हे नाही कळणार, वेदांताची जाण तुला येणार नाही. अनुग्रह होणं फार गरजेचं. आणि म्हणून असा अनुग्रह, या अनुग्रहाला मी प्राप्त व्हावं म्हणून श्री गुरूंचा प्रत्यक्ष अनुग्रह घ्यावा. श्री गुरु मानणं नाही, मी त्यांना श्री गुरु मानते, ते माझे श्री गुरुच आहे, श्री गुरूंसारखे आहे. नाही हो जमत. आपण दूध पाणी म्हणून पिऊ का? पाण्यासारखं दूध असतो म्हणून पाणी म्हणून पिऊ का? पाण्याची तहान दूध भागवेल का? नाही ना भागवणार. त्याप्रमाणे प्रत्यक्ष श्री गुरूंचं ज्या वेळेला मी होऊन राहील, त्याच वेळेला ती कृपा मला अनुभवायला मिळणार आहे. त्याच वेळेला मी प्रत्यक्ष सेवा करू शकेन. हे श्री गुरूंच्या अनुग्रहाचं महात्म्य आहे. आणि म्हणून आम्हाला श्री गुरूंची कृपा पण तेवढीच महत्वाची आहे. ही श्री गुरूंची कृपा जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही पराविद्येची कास त्या प्रांतात आम्ही शिरू पण शकत नाही. अपरोक्ष अनुभूतीच्या प्रांतात आम्ही शिरू शकत नाही. तेच होऊन राहत नाही. हे श्री गुरूंचं महात्म्य आहे. हे महात्म्य आम्ही समजलं पाहिजे. श्री गुरु सेवा, श्री गुरु शरणागती, श्री गुरु कृपा, जोपर्यंत आम्हाला तीन गोष्टी समजत नाही. आणि म्हणून श्री गुरु मते श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळूच हवे. हाही मुद्दा आम्हाला आचार्यांनी या ठिकाणी सांगितलंय. थोडं उशिरा सुरू झालंय, 5 मिनिटं थोडा उशीर होणारच, कारण आजचाच दिवस आपल्याला परीक्षण करायला मिळणार आहे. उद्या गुरुवार आहे, परंतु श्रुती स्मृती स्वाध्याय मंच मध्ये आपल्याला उद्या गीता स्वाध्याय मंच आपण न घेता आपण 13वा श्लोकच घेऊ. पण 13वा श्लोक परत सुनील काका घेणार. म्हणून आजचाच दिवस आपल्याला आहे की नाही, मग आजच्या दिवसाचा आपण पूर्ण उपयोग करून घेऊ की नाही. आता उशीर झाला, वेळ झाली, कशाला होत्या परत गड्ड्यामध्ये पडता. अविद्येचा गड्डा आहे तो. थोडं थांबा जरा, त्या गड्ड्यात पडण्याच्या आधी सावध व्हा. आणि मग तो गड्डा कसा पार करायचा त्याच्यावर आपण पूल टाकूय, वैचारिक पूल टाकू. त्या वैचारिक पुलावरून तो गड्डा आपण पार करून टाकू. आणि तिथे श्री गुरु आहेतच हात द्यायला. म्हणून थोडं अविद्येच्या गड्ड्यात पडण्यापासून स्वतःला आपण सावध करूय. म्हणून जास्त नाही, 2 मिनिटं घेणार. फक्त एवढा मुद्दा पूर्ण करणार की श्री गुरु श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळूच हवेत. आणि म्हणून अशा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू श्री गुरूंकडे मला जायचं आहे. हो, कसं जायचं आहे तर श्रुती सांगते आहे, कोरड्या समिधा घेऊन जायचं आहे. कोरड्या समिधा म्हणजे अंतःकरण वासना रहित आहे. कोरडं अंतःकरण आहे, मोकळं अंतःकरण आहे. आणि हे वासना रहित करणं हे माझं काम आहे, हे साधकाचं काम आहे. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हे अंतःकरण हे वासना रहित करून जायचं आहे. म्हणून कोरड्या समिध्या, की तिथे ज्ञानाग्नी लागल्याबरोबर त्या समिधा पेट घेतात की नाही कोरडं लाकूड. आणि ओल्या असल्या म्हणजे धूर येतो. मग ओल्या समिधा म्हणजे काय?
ओल्या संविधा म्हणजे मला असं वाटतं, माझ्या मते, हे सगळे जे वाक्य आहेत ना, हे सगळे ओल्या संविधा आहे. हे सगळ्या ओल्या संविधा त्या लाकडांना पूर्ण वाळवून टाका आणि कोरडे लाकडं घेऊन मला श्री गुरूंकडे जायचं आहे असं श्रुती सांगते. ते प्रतिकात्मक आहे. आणि मग असं कोरड्या संविधा घेऊन ज्यावेळेला वासना रहित असं अंतःकरण घेऊन ज्यावेळेला श्री गुरूंकडे शिष्य जातो, त्यावेळेला त्या अंतःकरणामध्ये श्री गुरु ज्ञानाग्नी प्रज्वलित करतात आणि त्या ज्ञानाग्नीनी मग त्याचा परिणाम काय होतो, तेच होऊन राहणं. बस हाच परिणाम आहे. अपरोक्ष अनुभूती हाच परिणाम आहे. दुसऱ्या परिणामाला हा जीव प्राप्त होतच नाही हो. म्हणून श्री गुरु प्रवचन करत नाही, शिकवत नाही. पक्क लक्षात ठेवा, त्यांची शिकवण असते, त्यांचा बोध असतो. श्री गुरूंचं प्रवचन नाही, श्री गुरूंचा शिकवण नाही, तर तो त्यांचा बोध असतो. त्या बोधाला आम्हाला प्राप्त व्हायचंय, बोध रूप होऊन राहायचंय. हृदय एक झाले, ते हृदयची हे हृदय घातले, ही श्री गुरूंची भूमिका आहे. शिकवणं, प्रवचन करणं फार अलीकडची गोष्ट आहे हो. फार अलीकडचा काठ आहे. पलीकडच्या काठावर जायचंय. हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले. प्रत्यक्ष ब्रह्मरूप असणारे माझे श्री गुरु मला ब्रह्मरूप करणार आहेत. केलं मी झालो. बस आत्मा तू म्हणती श्री गुरु, आत्मा मी म्हणे शिष्यवरू. संवाद आणि ह्या संवादातून ऐक्य, आणि असं ऐक्य मला साधायचं आहे. त्यासाठी परीक्षण, त्यासाठी श्री गुरूंची अनन्य शरणागती, अनन्य सेवा, गुरुप्राप्ती सगळ्यांना हो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी ताई. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमचे डोळे उघडले आपण. खूप मस्त, खूप हो. मस्त. रामकृष्ण हरी. खूप छान, खूप छान. छान झालं. तर सीते रामकृष्ण. ठाकूर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण दीपक जगत रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण. सीताई रामकृष्ण. आपल्या तोंडून सरस्वती मिळाली आम्हाला बरं आज. खूप छान, खूप छान. आपणच प्रेरणास्थान, आपण लोक आहात. जगदीशांची मूर्ती. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.